मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती व संकल्पित कार्य जिद्दीने पूर्णत्वाकडे नेण्याचा मानस असला की ते कार्य पूर्णत्वाकडे जातेच असा अनुभव येतो. असाच एक प्रत्यय व अनुभव पाहावयास मिळाला तो म्हणजे शिरूर तालुक्यातील कवठे यमाईच्या इचकेवाडीत वास्तव्यास असणारे शासनाच्या जलसंपदा विभागातून उपकार्यकारी अभियंता पदावरून निस्वार्थपणे सेवा करीत सेवानिवृत्त झालेले व त्यानंतर केवळ समाज सेवा प्रबोधन व पारमार्थिक सेवेत लीन झालेले हरिभक्त परायण कोंडेराम तानाजी इचके यांनी मागील 3 वर्षांपूर्वी श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी व संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची गाथा हे 2 ग्रंथ स्वतःच्या हस्ताक्षरात लिखित स्वरूपात उतरवण्याचा संकल्प केला व नुकतीच त्या दोन्ही हस्तलिखित ग्रंथांचे लिखाण देखील पूर्ण झाले व आज दिनांक 22 ला त्या निमित्ताने इचके कुटुंबियांनी हस्तलिखित ग्रंथांचे विधिवत पूजन करून श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, जागरण गोंधळ या व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सेवानिवृत्त झालेले कोंडेराम इचके यांनी मागील 22 वर्षे पंढरीची वारी केली आहे. आज वयाची 68 वर्षे सुरू असताना देखील मागील 3 वर्षांपासून घोडनदी किनारी असलेल्या ऐतिहासिक श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात एकांतात व अखंडपणे बसत या दोन्ही हस्तलिखित ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली आहे. याचबरोबर गावरान गायी अंगणी का असावी याचा सखोल अभ्यास करून याच इचके कुटुंबियाने आपल्या घरा बाजूकडील गोठ्यामध्ये सुंदर अशी एक खिल्लार गावठी गाय व तिची वासरू जीवापाड सांभाळली आहे. या कामी त्यांची पत्नी माजी पंचायत समिती सदस्य गंगूबाई इचके यांची मोलाची मदत व साथ लाभल्याचे कोंडेराम यांनी सांगितले. तर कोंडेराम इचके यांच्या हस्तलिखित ग्रंथ निर्मिती करण्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची प्रेरणा घेत येथीलच त्यांचे मित्र डॉक्टर विकास शेटे व सविंदनेचे 85 वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी डी नरोडे यांनी देखील ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे हस्तलिखित स्वरूपात निर्मिती केली आहे. हबप कोंडेराम इचके यांनी हस्तलिखित स्वरूपात 2 ग्रंथांची निर्मिती केल्याबद्दल श्री क्षेत्र गाथा देहू मंदिरचे अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले, हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे, हबप डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर यांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत. आज दिनांक 22 ला कवठे यमाईच्या इचकेवाडी येथील त्यांच्या वैष्णव सदन या वास्तूमध्ये ग्राम काका पक्कड जोशी यांच्या हस्ते हस्तलिखित ग्रंथांचे विधिवत पूजन करण्यात आले. या आनंददायी सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब नरोडे, इचके यांचा मुलगा श्रीराम इचके, सुनबाई अनुजा, मुली विद्या गोरडे, वैशाली गोरडे, इचके कुटुंबातील बहुसंख्य सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपोर्ट सुभाष शेटे.